मनाली तो फक्त एक खेळ नाही, माध्यम आहे माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं. आणि ते ध्येय आहे अस्मिता. इतका वेळ फोन उचलत नाही, काय झालं असेल? मॅडम आम्ही जाऊन बघून येऊ? हो. एक मिनिट, मनालीचाच मेसेज आलाय. सॉरी फोन सायलेंटवर होता, घरीच येते. रजनीच्या घराच्या इथे चौकशी करताना मी मोबाईल सायलेंट मोडवर ठेवलेला, मग कारमध्ये बसल्यानंतर जनरल मोडवर केला. पण अगं तुला तसं वाटतंय की तू केलास म्हणून, पण तसं काही झालेलं नाहीये. कारण गाडीत बसल्यापासून तुझा एकदाही फोन वाजला नाही. काहीतरी गडबड झाली असेल. असो, बरं आता निघ, खूप उशीर पण होतोय. बाय बाय. अस्मिता, तुला त्रास देणारा आय एम कोण आहे ते मला माहित आहे. हा मनाली, माझं इथलं काम झालंय. तुझं काम आटपलं की खाली मी थांबलोय. ओके बाय. एक्सक्यूज मी मॅडम, तुमची पर्स ओपन राहिली आहे. पैसे बाहेर आहेत, मोबाईलही बाहेर पडलाय. कोणीतरी उचलून घेऊन जाईल, कळणारही नाही. मॅडम लक्ष कुठे तुमचं? काय चालू आहे ते? काय चाललंय? काय झालं? एक मिनिट, हे बघा. ती मुलगी पाहून छेड काढली असणार. हे बघा, तुम्हाला वाटतंय तसं नाही. मग कसं आहे? ती मुलगी बोट का दाखवताय तुझ्याकडे? एक मिनिट, मी तिला सांगत होतो की तिची पर्स उघडी राहिली आहे, मोबाईल बाहेर आहे, कोणीतरी घेऊन जाईल, तर ती किंचाळली माझ्यावरती. हे बघा, याच्या साळसूत चेहऱ्यावर जाऊ नका. याच्यासारखी सभ्य वाटणारी व्हाईट कॉलरची माणसं आतून लबाड असतात. पकडा ना. हे बघा, प्लीज प्लीज तुम्ही एक मिनिट मॅडम, एकटी मुलगी पाहून छेड काढतो. एक मिनिट, तुझा काहीतरी गैरसमज. सिद्धेश्वर, अगं म्हणाले तू. हो शांत हो, मी बोलते ना, प्लीज शांत हो. छेड काढताना तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय? पाहिलंय का? हा तुम्हाला गुंड किंवा मवाली वाटतो? आम्ही खासगी गुप्तहेर अस्मिता अग्निहोत्रींचे सहकारी आहोत. झालं? आता मी काय सांगतो ते नीट ऐका. ही मुलगी इकडे बसली होती, तिचं लक्ष नव्हतं, तिची पर्स ओपन होती, फोन बाहेर पडलेला, पैसे बाहेर होते. कोणी घेऊन गेलं असतं म्हणजे? आणि तेच मी सांगायला तिला गेलो होतो आणि ती किंचाळली माझ्या अंगावर. सिद्धेश्वर शांत. यांनी काही नाही केलंय, तीच जरा मेंटली डिस्टर्ब आहे. प्लीज यांना जाऊ द्या.
सॉरी सर, सॉरी. ही तुझी मैत्रीण आहे का? मग सांभाळ तिला. तिला ना स्वतःचा मोबाईल सांभाळता येतोय ना पर्स सांभाळता येते. उद्या हिच्यामुळे ना तुम्ही दुसऱ्या कोणालाही मवाली किंवा गुंड ठरवाल. मनाली, इट्स ओके, लिव्ह इट. सोडून दे. माझंच चुकलं, मी हिला सांगायला आलो ते. चल चल. पूजा शांत हो. पूजा शांत हो. खरंच माझा कोणी हितचिंतक आहे की त्यानेच केलं? हॅलो अस्मिता, हल्ली तुझी माणसं मला शोधत असतात का ग? बिचारे, दया येते मला त्यांची. हा, अंधारात सावली कशी शोधणार ते? कशाला उगाच त्यांना दमवतेस? त्यांना फक्त तुझ्याच केसचा तपास करू दे. ए, माझ्या माणसांनी काय करायचं आणि काय नाही हे तू मला शिकवू नकोस. आणि तसेही काही दिवसांनी त्यांना फक्त केसवरच कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, कारण तू पकडला जाशील. तुझे सहकारी मला पकडणार, त्यांच्या भल्यासाठीच सांगतोय. आपला गेम आपल्या दोघातच राहू दे. त्यांना ह्यात इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्नही करू नको किंवा त्यांच्याशी डिस्कसही करू नको. जर ते ह्यात इन्व्हॉल्व झाले तर त्यांच्या जीवाला धोका आहे. धमक्या देतोयस मला? धमकी नाही, इशारा देतोय. नंतर म्हणायचं नाही की मी चिटिंग केलं म्हणून. हे बघे, हिम्मत असेल ना तर समोर ये माझ्या, कळलं? अस्मिता, तुझ्या रागात एक वेगळीच अदा आहे. रागवलीस ना की अजून सुंदर दिसतेस. आत्ता पण तू एकटीच आहेस ना? नाही 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 नाही, हे पूर्णपणे एकटी नाही. बंडू जे आहेत बिल्डिंगच्या खाली उभे, नाही का? हा बंडू, तू बिल्डिंगच्या खाली आहे हे त्याला कळलंय. म्हणजे मला आता त्याचा फोन आला होता, तो तसं म्हणाला. याचा अर्थ तो इथेच कुठेतरी आसपास आहे. तुझ्या लक्ष ठेव. हे बघ, तू सावध राहा आणि आजूबाजूला कोणी संशयास्पद दिसलं तर लगेच कळ. ओके मॅडम. बंडू, बंडू, बंडूजी, बंडू, बंडूजी काय झालं? बंडू, मला काय झालेलं नाही. मला आधी त्या बाईकवाल्याला पकडा. अरे बंडू, बंडू, मी इथं उभा होतो, तो स्प्रे मारून गेलाय. 75 नंबर होतो. बस जा, तो माणूस तोच असणार आहे. हॅलो. तू माझं ऐकलं नाहीस अस्मिता, आणि त्याची शिक्षा बिचाऱ्या त्या बंडूला झाली. काय केलंस तू बंडूला? काय केलंस तू बंडूला? मी तुला बोललो होतो, आपल्या दोघांचा गेम आहे, दोघांमध्येच राहू दे. नाही ऐकलंस ना तू. आता बंडू माझ्यावरच काय, कोणावरच कधीच पाळत ठेवू शकणार नाही. हॅलो, हॅलो, काय झालंय बंडू? काय केलं त्याने तुला? पूजा, तुला खूप त्रास होतोय का? आपण डॉक्टरांकडे जाऊया. पूजा, चल
चल आपण डॉक्टरांकडे जाऊ. चल उठ उठ. बंडू तू ठीक आहेस ना? मॅडम काळजी करू नका, काय बी झालेलं नाही. आता तुमचा बंडूजी ठीक आहे. हा जरा डोळे चुरचुरले पण आता ठीक आहे. जरा अंधुक दिसत होत. आपण मी त्या माणसाच्या बाईकचा नंबर शिडरावला कळवला. तो शोधत असेल त्याला. तू त्या बाईकचा नंबरही पाहिलास? होय मॅडम, तुम्हाला त्रास देणारा माणूस सापडायला पाहिजे एवढंच. आता मी या चिठ्ठीकडे दुर्लक्ष करेन. याविषयी बोलून त्यांना असलेला धोका वाढवणार नाही. कोणाला जर मला खरंच मदत करायची असेल ना तर त्यांना समोर येते. हॅलो. बरं आहे का बंडू? आता एक काम कर, त्याच्या डोळ्यामध्ये ना थोडं गुलाब पाणी घाल आणि दुधाची 4 थेंब. आणि लक्षात ठेव, म्हशीचं दूध नाही, गाईचं दूध, आणि तेही थंड. तू परत पळून गेलास ना? तू बंडू सोबत जे काही केलंस त्याची किंमत तुला मोजावी लागेल, याद राख. बंडूला मी काहीच केलं नाहीये, मी फक्त गंमत केली. पण सीड आणि मनालीच्या बाबतीत मी गंमतच करेन याची मी गॅरंटी नाही देऊ शकत. हा म्हणाली, तुम्ही ताबडतोब घरी या. त्या बाईकवाल्याला जाऊ दे, तुम्ही पहिले घरी या. म्हणाली तू मला प्रश्न विचारू नकोस, आधी घरी या. मॅडम मनाकाला असं का सांगितलं तुम्ही? अहो त्या पळपुट्याला काय घाबरायचं? काही घाबरायचं नाही बंडू. मला आता त्याच माणसाचा फोन होता. याचा अर्थ तो बाईक चालवत नाहीये, तो बाईकवरचा तसा कोणीतरी माणूस असेल. आणि बाईकचा नंबर आहे, त्यावरून बाईक शोधता येईल आपल्याला. अस्मिता, माझ्याकडे जशी असंख्य सिम कार्ड्स आहेत तशा नंबर प्लेट सुद्धा आहेत. त्या नंबरचा तुला काहीही उपयोग होणार नाही. अस्मिता मॅडम आहेत का? आहेत मॅडम. या ना. या. मॅडम मी प्राची प्रधान, तुम्हाला कॉल केला होता. हो या ना, बसा. नमस्कार मॅडम, ही माझी मैत्रीण पूजा नाईक. मॅडम हिचा एक प्रॉब्लेम आहे जो तिने माझ्याशी शेअर केलाय आणि तिला त्याचा खूप त्रास होतोय. काय प्रॉब्लेम आहे तुझा? हे बघ, काहीही न लपवता जे काही आहे ते सगळं स्पष्ट असतं. आणि मला वाटतं प्राचीने सांगण्यापेक्षा तूच सांग. कोणी त्रास देतंय तुला?
बघा, घाबरू नका. आमच्या मॅडमना समजा सांगा, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम आम्हाला कळेल. पाहिजे तर आपण पोलिसांच्याकडे जाऊ. काय बोलतायत हे? तू मला कुठे घेऊन आलेस? आपलं डॉक्टरकडे जायचं ठरलं होतं ना? तू डॉक्टरांकडे जातोय असं सांगून हिला इथे घेऊन आलीस? कारण मॅडम त्याशिवाय ती आलीच नसती. तिच्या आजारावर डॉक्टर नाही, तुम्हीच इलाज करू शकता. प्राची सांग ना, कुणाकडे आणलेस तू मला? का आलोय आपण इथे? अगं या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता मॅडम. हे बघ, मला माझा प्रॉब्लेम कोणा परक्या डिटेक्टिव्हला सांगून त्याची जाहिरात किंवा बदनामी नाही करायची. मी जाते. अगं पूजा थांब. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? मी तुला चुकीच्या ठिकाणी आणेन का? अगं या चांगल्या मॅडम आहेत, तुझी कसल्याही प्रकारची बदनामी किंवा जाहिरात नाही करणार त्या. हे बघ, कोणाला तरी सांगितल्याशिवाय त्यावर उपाय कसा निघेल? आणि मला सांग, तुझ्यावरचा अन्याय कसा दूर होईल? अगं पण प्राची, माझे घरचेच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेत, तर या का ठेवतील? जाऊ दे मला. पूजा थांब. अगं एकदा प्रयत्न तरी करून बघ. प्राची, तिची इच्छा नसेल तर खरंच जाऊ दे तिला. तू तुझा प्रॉब्लेम माझ्यासोबत शेअर करावा यासाठी मी अजिबात जबरदस्ती करणार नाही. पण 2 गोष्टी सांग. एक म्हणजे अन्याय सहन करणं हा खूप मोठा गुन्हा आहे. आणि 2, प्रत्येक समस्येवर उपाय असतोच. बघ, अजिबात काळजी करू नको. तू मला डिटेक्टिव्ह म्हणून नाही, तर तुझी मोठी बहीण म्हण आणि तुझा प्रॉब्लेम शेअर कर. मोठी बहीण? माझी मोठी बहीणच मला शत्रू समजते मॅडम. हे बघ, शांत हो आणि नक्की काय झालंय प्लीज शांतपणे सांग. मॅडम, हिची मोठी बहीण गेल्या वर्षीच लग्न होऊन सासरी गेली. ही मकरंद सोसायटीत आई बाबांसोबत राहते. पण त्या सोसायटीत रिडेव्हलपमेंटमुळे सतत वाद आणि मीटिंग चालू असतात. तिचे वडील आजारी आहेत. आता वयानुसार त्यांना हे नाही झेपत. आणि गेल्या महिन्यात तर अनंतराव, सांभाळून. काका तुम्ही शांत व्हा. शांत व्हा काका. काय झालंय ना? बसा इथे. बसा. बसा. काय झालं? काय? आई, मी पाणी आणते. हो, काय झालं? अहो, त्यांना बीपीचा त्रास व्हायला लागलाय. अचानक छातीत दुखायला लागलं त्याच्या. घडलं का तिथे? सोसायटीची मीटिंग म्हटली की वादविवाद होतातच. आणि लोकांकडे बोलायला मुद्दा नसला ना की लोक वाटेल ते बोलतात. काही वेडवाकडे बोलतात. त्याच्यामध्ये लोकांना ना आपली बाजू कशी मांडावी याचे साधे मॅनर्स सुद्धा नसतात. हे वाटेल ते बडबडतात आणि मग त्याचा त्रास काकांना होतो. आता नाईक काका किती सरळ स्वभावाचा माणूस आहे. तावातावाने बोलता बोलता अचानक चक्कर आली आणि कोसळला अनंता. अरे देवा. काकू, तुम्ही काळजी करू नका. मी डॉक्टरांना बोलवलंय. नाही, पण आता अनंताला ही दगदग काही झेपायची नाही. आधीच त्याला हाय बीपीचा त्रास आहे, त्यात एक अटॅक येऊन गेलाय. मला वाटतं आता दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यावीच लागेल. मला किती वेळा सांगितलं, असा त्रास नका करून घेत जाऊ. ती सोसायटीची कामं वगैरे बंद करा, बघू आता. डॉक्टरांनी काही दिवस बाबांना रेस्ट घ्यायला लावली. बाबांच्या मदतीसाठी अर्चनाताई आणि तुषार भाऊजी आमच्या घरी आले. आणि तिथूनच माझ्या आयुष्याच्या दुष्टचक्राला सुरुवात झाली.
तुषारराव, अथॉरिटी लेटर किंवा पॉवर ऑफ अटॉर्नी तुम्हाला काय जे लागेल ते मी देईन, पण या मीटिंगची दगदग आता मला नाहीच सहन. बाबा, तुमचे बिल पेमेंट्स, मीटिंग्स सगळं मी बघेन, तुम्ही काळजी नका करू. आई आता मी आली आहे ना, तुला पण मदत होईल. तुषारराव, खूप उपकार झाले तुमचे. अहो मला मुलगा नाहीये ना, तुम्हीच माझा आधार आहात. हो हो बाबा, उपकाराची कसली भाषा करता? मी कर्तव्य करतोय माझं, आणि मी मुलगाच तर आहे तुमचा. ताई, चहा. आणि बरं का बाबा, पूजाला सुद्धा मी माझी जबाबदारी समजते. ठीक आहे, तुझ्यासाठी हे घर. हो, हे काय तिला चॉकलेट काय देताय? ती काय आता लहान आहे का? 1-2 वर्षात लग्न करायला हवं तिचं. हो. अरे तुम्ही फारच घाई करताय तिच्या लग्नाची. तिला अजून भरपूर शिकू द्या, मजा करू द्या. आणि ती माझ्यासाठी अजून लहानच आहे. काय पूजा, कशी आहेस ग बाळा तू? बरी आहेस ना? हो, तुम्ही काळजी घ्या बाबा. तुझा अभ्यास कसा चाललाय? आणि हो, तुला काही अडलं ना तर यांना विचार. हा, एक्झॅक्टली, मी पण तेच म्हणणार होतो आता. म्हणजे मला जेव्हा जेव्हा मोकळा वेळ असेल ना, तेव्हा मी अभ्यास घेईन हिचा. चालेल. तुला चालेल ना बाळा? अर्चनाताई आणि तुषार भाऊजी आमच्या घरीच राहायला आले. बाबा त्यांच्या खोलीत असायचे, ताई आणि आई किचन मध्ये. त्यामुळे तुषार भाऊजींना तर मोकळं राहणंच मिळालं होतं. घरी सगळ्यांसमोर ते सभ्य वागतात, घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. घरच्या सगळ्यांचे लाडके झालेत ते. पण माझं जगणं मात्र त्यांनी अशक्य करून टाकलंय. घरच्यांना वाटतं की ते माझं लाड कौतुक करतात. त्यांच्या स्पर्शातली ती वाईट भावना जाणवते मला. मी ती प्रूव्ह नाही करू शकत, नाही करू शकत. किती काम करते सगळं, दमलेशील ना? हाकी हाकी काय ग? पूजा, अगं बिस्किट राहिलीत ना, हे घ्या. अगं किती करशील तू? हा, आता तूच भरव मला बिस्किट. हो, आई घरात आहे. मग त्यात काय?
काही काय ओके. अरे कसा आला अभ्यास? व्यवस्थित चाललेला आहे. हो ना. तुमची धाकटी हुशार आहे बरं. मग थोरलीपेक्षाही फर्स्ट क्लास मिळवेल यावर्षी नक्की. हुशारराव, आलो बाबा. मी आलो जरा. या या. आई अगं मी खरंच ग बाई, माझ्या गेल्या जन्मीचं पुण्य म्हणून असा जावई मिळाला मला. अगं सख्खा मुलगा करणार नाही एवढं करतो तो या घरासाठी. शिवाय तुझा अभ्यासही घेतोय. आई मी काय म्हणते, आई फी नाही घेणार मात्र मी याची, पण गुरुदक्षिणा द्यावी लागेल. हो तर ती तर द्यावीच लागते. गुरु मागेल ती गुरुदक्षिणा द्यावी लागते शिष्याला, त्याशिवाय गुरु ऋण फिटत नाही. काय पूजा, ऐकलं ना आईने काय सांगितलं ते? चला चला तुम्ही करा अभ्यास. मिळाला ते मगाशी सांगितलेलं सॉल्व्ह केलंस? हे बघ, आईचा तुषारवर एवढा विश्वास होता, त्यामुळे मी त्याच्या विरोधात काहीच बोलू शकत नव्हते. घरच्यांचा विश्वास जिंकल्यावर मात्र त्याची हिंमत वाढतच गेली. काय ग, लक्ष कुठे तुझं? काय आलं? काही नाही. पूजा अगं काय आहे? अगं मी देतो ना चमचा. तेटा कुठे आहे चमचा? माझ्याच पायाशी पडला इथे. अगे चमचा, नाहीतर हे म्हणतील मी तुझा चमचा आहे म्हणून. घे ना. काय गो, नाश्ता संपव दे. मला भूक नाहीये, माझं पोट भरलंय. पूजा नाश्ता करून घे. पूजा अगं जाऊ दे ग, कशाला उगाच ओरडतीयस तिला? अहो पण ते या वयामध्ये असे मूड स्विंग होतात. खाईल ती कॉलेजमध्ये काहीतरी. तू खा. हा आई इडली छान आहे. हो ना, घ्या अजून. आईने फारसं मनावर नाही घेतलं, पण ताईला संशय आला होता. त्रास देणाऱ्या तुषार भाऊजींचा नाही, त्रास सहन करणाऱ्या माझा. छळही मीच सहन करत होते. जाबही मलाच विचारला गेला.
बाबा औषध घेऊन गाढ झोपले. तुषार आणि आई पण घरी नाही. मी सगळ्यांसमोर तुला मगाशी विचारलं नाही, पण आता विचारते. नाश्त्याच्या वेळी काय झालं होतं तुला? का असा चेहरा करून बसली होतीस? नाश्ता अर्धवट सोडून का गेलीस? ताई, कसं सांगू तुला? तुला सांगावंच लागेल, कारण हे फक्त आजच नाही. मी इथे आल्यापासून पाहती तुझा चेहरा कायम पडलेला असतो. आमचं इथे येणं तुला आवडलेलं नसेल कदाचित, पण तुझ्या माहितीसाठी सांग, आम्ही इथे आमच्या नाही तुमच्या सोयीसाठी आलो. तसं नाहीये का ताई? तू इथे आल्याचा मला का त्रास होईल? मग काय प्रॉब्लेम आहे तुझा? तू तू काही लपवतेस का आमच्यापासून? हे बघ, कोणाच्या प्रेमात पडलीस का? कुणी फसवलंय का? त्रास देतय का तुला? तसं असेल तर तू तुषारला सांग, ते तुझी मदत करतील. तुषार भाऊजीच माझा प्रॉब्लेम आहे ताई. तू काय बोलतीस? तुझं तुला तरी कळतंय का? तुषारने काय बिघडवलंय तुझं? ताई, हे सगळं तुला कसं सांगू याचा विचार करत होते का मी? बरं झालं तूच विषय काढला. आई अगं, तुम्हा सगळ्यांसमोर तुषार भाऊजी खूप सभ्यपणे वागतात. तुम्ही कोणी घरी नसताना, नसताना ते मला खूप त्रास देतात. त्रास देतात म्हणजे नेमकं काय करतात? अगं, तुझे लाड करतात, कौतुक करतात तुझं, अभ्यास घेतात तुझा. याला त्रास म्हणतेस तू? तो सगळा फक्त पहाड आहे ताई. त्यानिमित्ताने ते माझ्याशी जवळ साधतात. कोणाच्या नकळत मला नकोशी स्पर्श करतात. माझ्याकडे वाईट नजरेने पाहतात. त्यांच्या मायेचा असा घाणेरडा अर्थ काढलास तू? नाही ग ताई, ताई माझा एक ती माया नाहीये. ती खोटं बोलत नाहीये ग, प्लीज. माझा तुषारवर पूर्ण विश्वास आहे, आणि तू त्यांच्या वागण्याचा असा अर्थ काढतेस याचा अर्थ तुझ्याच मनात पाप आहे. पूजा, तुषार तिथे चांगला मुलगा आहे आणि तू त्याच्याबद्दल असं बोलतेस? नाही काय, मी खरं बोलते. तू तरी विश्वास ठेव का माझ्यावर? अगं, तुम्हा सगळ्यांसमोर ते साळसूदपणाचा आवडतात. बघणाऱ्याला वाटेल की ते वडिलकीच्या नात्याने स्पर्श करतात. तसं नाहीये ग. त्यांच्या स्पर्शातली ती घाणेरडी भावना मला जाणवते ग आई. बस कर पूजा, वाटेल ते बोल नकोस. तुषारला हे समजलं तर काय वाटेल त्यांना? तुमच्या सोयीसाठी आम्ही इथे आलो. पण तुषारच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवले जात असतील ना, तर मी हे कधीही सहन करणार नाही. बघितलं ताईला किती वाईट वाटलं ते? पूजा, अगं या गोष्टी डोक्यातनं काढून टाक. या गोष्टींचा जर अभ्यास झाला ना, तर तुझं लग्न ठरणार नाही. ताईचा संसार उद्ध्वस्त होईल. आणि शिवाय जर बाबांना कळलं ना, तर त्यांना परत अटॅक येईल. हे बघ, याद राखा परत असं बोललीस तर. पूजाच्या वतीने मी माफी मागते तुझी. हे बघ, ती परत असं नाही बोलणार. तुषारला यातलं काहीही सांगू नकोस. तुम्ही दोघं हे घर सोडून जाऊ नका. मी हात सोडते तुमच्या पुढे. आई, तुझं बोलू नकोस ना.
पूजा शांत हो, शांत हो. तेव्हापासून मी ही सगळी मुस्कटदाबी आणि तुषारचा विकृत छळ सहन करते. आईच्या धमकीमुळे आणि बाबांच्या तब्येतीच्या कारणामुळे मी बाबांना काही नाही सांगू शकले. मग मॅडम तुम्हीच सांगा मी काय करू, कशी जगू? तुषारचं हे सगळं वागणं जर मी कुणाला सांगितलं ना तर कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण माझी आई आणि माझी ताईच मला खोटं ठरवतील आणि लोकांनी जर याच्यावर विश्वास ठेवला तर सगळीकडे पसरेल आणि ताईचा संसार उद्ध्वस्त होईल. बाबा कोलॅप्स होते. हे सगळं होऊ नये म्हणून तुषार जे करतोय ते मी का सहन करायचं? शिवाय त्याचं कौतुक, त्याचं मोठेपण का ऐकून घ्यायचं मी? बरं झालं तू इथे आलीस. सगळं खूप भयंकर आहे. ह्याच्यावर काहीतरी उपाय करायलाच हवा. मुळात मला हे कळत नाहीये गेले इतके दिवस तू हे सगळं सहन कसं केलंस? सहन करण्याशिवाय तिच्याकडे पर्यायच नव्हता मॅडम. घरात कोणाचाच आधार नव्हता हिला, म्हणून हिचं मन माझ्याकडे मोकळं करायची. आज मला राहवलं नाही म्हणून तडक तुमच्याकडे घेऊन आले हिला. माझ्याकडे घेऊन आलीस ते चांगलंच केलीस, पण हिला आजच का घेऊन आलीस? आय मीन आजच नेमकं असं काय घडलं की तुला हिला माझ्याकडे घेऊन यावं असं वाटलं? मॅडम तुम्ही बाईकचा शोध थांबवायला सांगितला म्हणून मग आम्ही बाईकचा नाद सोडून दिला. त्या नंबर प्लेटची इन्क्वायरी केली पण ती नंबर प्लेट फेक होती. सीट आपण त्याविषयी नंतर डिस्कस करूया. आधी आपण हिच्या केस बद्दल बोलू. ही पूजा. हिला मदत करायची आपल्याला. आय मीन हिची केस घेतोय आपण. हिचे भाऊजी हिला त्रास देत आहेत. मॉलेस्टेशनची केस आहे. नात्यातल्या माणसानं असा विनयभंग करणं म्हणजे वंगाळच. मॅडम विचित्र मुलगी आहे ही. आम्ही तपासासाठी गेलो होतो तेव्हा हिने याच्यावर सुद्धा असाच आरोप केला. हो ना, मी हिला सांगायला गेलो की तुझी पर्स उघडी आहे. मॅडम लक्ष कुठे? मोबाईल पडलाय, पैसे बाहेर आलेत. ते माझ्याचवरती किंचाळली आणि अशा पद्धतीने किंचाळली की मीच काहीतरी केलं. तिच्या त्या विचित्र किंचाळण्यामुळे ना तिथे लोक गोळा झाले होते. ऑलमोस्ट मला मारायला उठले होते. हो, मग मी तिथे पोहोचले आणि सगळ्यांना सांगितलं की आम्ही अस्मिता मॅडमचे सहकारी आहोत म्हणून सगळे शांत झाले. नाहीतरी ही गोष्ट तुम्ही दोघींनी मला आधी का नाही सांगितली? मला तर वाटतं ही ना सगळ्यांवर असेच आरोप करत असेल. हिला होणारा त्रास, विनयभंग हे सगळं अटेन्शन सिकिंग आहे. का आणलेस तू मला इथे? मी सांगितलं ना मला कुणासोबतही काहीही शेअर करायचं नाहीये. काय उपयोग झाला या सगळ्याचा? हे सगळे ना मला वेडी समजताय. सगळे तुषारला सामील आहेत. पूजा, पूजा अगं थांब. पूजा मॅडम मी तुमच्याशी नंतर बोलते. पूजा, पूजा आज मी तिढ्यात अडकले.
3 बाबतीत कन्फ्यूज झाले. पहिला प्रश्न आहे पूजाचा. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिचे भाऊजी तुषार तिला खरंच त्रास देत आहेत की तिच्या बहिणीच्या आणि मनालीच्या म्हणण्याप्रमाणे हे सगळं मानसिक. दुसरा प्रश्न म्हणजे बंडूच्या बाबतीत आज जे काही घडलं त्यानंतर यापुढे त्याच्या तपासात मी माझ्या सहकाऱ्यांना इन्व्हॉल्व करू की त्याने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे या धोक्यापासून त्यांना लांब बसतो. आणि तिसरा प्रश्न म्हणजे ही चिठ्ठी, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला मदतीचं आश्वासन देणारी ही चिठ्ठी खरी आहे की फसवी.